निवडणुकाच झाल्या नाहीत या शहरामध्ये. निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे शहरं बंद आहेत का? असं नाही आहे. निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे आता तिथे प्रशासक बसवलेले आहेत, तिथे ॲडमिनिस्ट्रेटर बसवलेले आहेत, तिथे अधिकारी बसवलेले आहेत आणि ही मंडळी सगळी ही शहरं चालवत आहे. ही शहरं कशी चालवत आहेत जर आपण पाहिलं तर ॲडमिनिस्ट्रेटर बोलल्यानंतर हे काही जनतेतून निवडून आलेले नाही आहेत. इथे अनेक असे आमदार आहेत, मुंबईचे खास करून आमदार असतील, पुण्याचे असतील, नाशिकचे असतील, ठाण्याचे असतील, नागपूरचे असतील, जे पहिले नगरसेवक होते त्यानंतर आमदार म्हणून ते इथे निवडून आलेले आहेत आणि आपल्या आपल्या शहराचे ते विषय मांडत आलेले आहेत. पण एखादा नगरसेवक असणं हे प्रत्येक शहरासाठी गरजेचं आहे, कारण प्रत्येक शहरामध्ये गटर वॉटर मीटरचं असेल, रस्त्याचा विषय असेल, सगळे काही असतील. हे सगळे विषय मंत्री महोदय नाही त्यांनी सांगितलंय. नाही, एक मिनिट मंत्री महोदय 2 पानाचा हा प्रस्ताव आहे. 2 पानाचा प्रस्ताव बरोबर आहे. एकदा त्यांनी एक मिनिट एकदा सदस्यांनी वाचायचा, एकदा अध्यक्षांनी वाचायचा. त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे. हा वेळ कमीत कमी व्हावा. प्रस्ताव मांडलेले आहेत, सर्व वाचायला लावलेला आहे आम्हाला. सर्व प्रस्ताव वाचावा लागतो. याचा आपण खुलासा करून घेतला. आता मागणं कुणीतरी तुम्हाला बोललं आणि तुम्ही अचानकपणे उभे राहिलात. मी खुलासा केला. एक मिनिट. अहो ऐका तर राजे, अहो शंभूराजे ऐका तर खरं. सभागृहामध्ये या प्रस्तावाला चर्चा होण्यापूर्वी मी सुरुवात केली. अध्यक्षांनी वाचायचा असतो, नंतर तुम्हाला वाटलं तर वाचा, नाही तर आपण वाचत पण नाही. पण आता सदस्यांना भाषण करू. 2 पानाचा प्रस्ताव आहे. 2 पानाच्या प्रस्तावामध्ये एकदा आपण वाचणार, परत तो प्रस्ताव मी वाचणार आणि सभागृहाचा वेळ वाचावा म्हणून हा आपला मधला मार्ग काढलेला आहे. त्यामुळं आपण हा 293चा पुढं चर्चा चालू ठेवावी. आम्ही सुद्धा विरोधी पक्षाचे सदस्य असताना त्या बाजूने प्रस्ताव मांडलेले आहेत. आम्ही प्रस्ताव वाचलेला आहे आणि आम्ही प्रस्ताव वाचल्यानंतर मान्य अध्यक्षांनी एवढं सांगितलेलं आहे, मान्य सदस्यांनी विरोधी पक्षाच्या वाचलेल्या प्रस्तावाप्रमाणे चर्चा सुरू होईल. तुम्ही जुनं रेकॉर्ड काढा, जुनं प्रोसिडिंग काढा. शेवटी आपल्या चर्चा चालू करू. आपण सन्मान्य सदस्य चालू करू. अमीनभाई पटेल अध्यक्ष. आता सभागृहाचा वेळ वाचवण्याकरता आपण सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, चर्चा चालू करू. सन्माननीय सदस्य अमीनभाई पटेल. झालं अमीनभाई, आपण बोलणार आहे का? आदित्य साहेब बोलणार आहे का? आपण बोला. माझं भाषण आहे ना. बोला. नाही, गडबड अशी होते त्यांची, कारण प्रशासकांवर बोलतोय. क्रम कसा आहे? तर अध्यक्ष महाराज, मी जे सांगत होतो, ते मागून येतात. बरं ठीक आहे, बोला. अध्यक्ष महाराज, मी जे सांगत होतो की गेले 2-2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये जिथे 50% शहरं आहेत, 50% आपली लोकसंख्या शहरांमध्ये राहते, इथे प्रशासक बसवलेले आहेत. प्रशासक बसवल्यानंतर साधारणपणे स्थानिक नागरिकांनी, सामान्य माणसांनी, प्रत्येक व्यक्तीने जायचं कोणाकडे? नगरसेवकाकडे जायचं, आमदाराकडे जायचं, खासदाराकडे जायचं. आणि मग नगरसेवक नसल्यानंतर गटर वॉटर मीटर हे प्रश्न सोडवणार तरी कोण? वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये आपली आपली पद्धत आहे, प्रशासनाची पद्धत असते. त्याच्यात तुम्ही वॉर्ड ऑफिसरकडे जाता, DMC कडे जाता, AMC कडे जाता. पण हे सगळं करून देखील प्रश्न काही सुटत नाही. अनेक टेंडर अशी काढली जातात, अनेक कामं अशी काढली जातात जिथे आपल्याला दिसतं, स्पष्टपणे दिसतं. आणि मग काही सत्ताधारी पक्षातले लोक हा विषय घेतात, काही आम्ही विषय घेतो की कुठे ना कुठेतरी गफलत झालेली आहे, घोळ झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, गडबड झालेली आहे. आणि ही सगळी गडबड ह्याच्या मागे नक्की कोण आहे, तर हे कोणी उत्तर द्यायला पुढे येत नाही. मुळात जनप्रतिनिधी नसल्यामुळे, लोकातून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे ह्यांना काही पडलेलीच नाहीये. अधिकारी आपल्या सहीवर चालवत आहेत, आपलं प्रत्येक ठिकाणी मंडळ बनवलेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर अध्यक्ष महोदय, मला 2 ओळी मी ज्या काही आता पाहिल्या होत्या त्या लक्षात येतात. परिस्थिती शहरांची बघा कशी आहे. शेर मी बोलतोय, लोढा साहेब ऐकून घ्या. लगाकर आग शहर को बादशाह ने ये कहा, लगाकर आग शहर को बादशाह ने ये कहा, उठा है दिल में तमाशे का शौक बहुत, उठा है दिल में आज तमाशे का शौक बहुत, झुका के सर, म्हणजे हे सगळे अधिकारी, झुका के सर सभी शाहपरस्त बोल उठे, हुजूर का शौक सलामत रहे, शहर और भी बहुत है. ही परिस्थिती अशी झाली अध्यक्ष महोदय. तुम्ही मग मुंबई घ्या, ठाणे घ्या, पुणे घ्या, नाशिक घ्या, नागपूर घ्या, कोल्हापूर घ्या, वसई विरार घ्या, सोलापूर घ्या, प्रत्येक शहरामध्ये आज प्रशासक बसवलेले आहेत. प्रत्येक